हॅलो स्टुडंट, वेलकम टू आवर न्यू सेशन. लास्ट सेशनमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ हा पॉईंट पाहिलेला आहे. ओके, आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ नंतर आपण मेन पॉईंट पाहतोय, दॅट इज सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. हे सगळे पॉईंट्स, हे सगळे पार्ट्स कसे आहेत, एकमेकांवर डिपेंड्स आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फर्टिलायझेशन प्रोसेस होणार आहे. देन एंडोस्पर्मचं फॉर्मेशन, त्या एंडोस्पर्ममध्ये नंतर एम्ब्रिओचं फॉर्मेशन, आणि एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्रूटचं फॉर्मेशन होणार आहे, अँड फ्रूट्स नंतर सीडचं फॉर्मेशन होणार आहे. चला तर मग आपण पाहू सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. फर्स्ट, द ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन स्टिम्युलेट ओव्ह्यूल अँड इट ग्रोज इन टू द सीड. आत्ताच मी सांगितलं की जे फर्टिलायझेशन प्रोसेस आहे, ती फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जो ओव्ह्यूल आहे तो स्टिम्युलस होतो, अँड त्याच्यापासून नंतर तो ग्रो होऊन त्याच्यापासून सीडचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, सेकंड वन, द इंटिग्युमेंट्स ऑफ द ओव्ह्यूल बिकम सीड कोट. ॲनोट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आठवा. त्या ॲनोट्रॉपस ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये दोन इंटिग्युमेंट्स होते, आउटर इंटिग्युमेंट्स अँड इनर इंटिग्युमेंट्स. ते दोन्हीच्या दोन्ही इंटिग्युमेंट्स या ठिकाणी सीड कोट मीन्स आउटर लेअर फॉर्मेशन तयार करण्याचं काम करणार आहे. पहा, आपण जर शेंगदाणा पाहिला तर शेंगदाणाचा हातावर जर आपण थोडासा चुरगळला तर एक कवच त्याचं बाहेर निघून येतं, ते आउटर लेअर, आणि मध्ये जे शेंगा असणार आहेत त्या ठिकाणी एक दुसरं एक कवर सापडतं. इट इज अ इनर इंटिग्युमेंट. ओके, तर पहा, जो आउटर सीड असणार आहे, आउटर सीड कोट, इट इज अ टेस्टा. जो इंटिग्युमेंटचा आउटर जो लेअर होता त्याच्यापासून टेस्टाचं फॉर्मेशन होणार आहे, अँड इनर दॅट इज टेग्मा, आणि इनरपासून टेग्माचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, नेक्स्ट, न्यूसेलस इन सम ओव्ह्यूल्स रिमेन सेम. आपण पाहिलं होतं जो न्यूसेलस, जो न्यूट्रेटिव्ह पार्ट होता, तो काही ओव्ह्यूलमध्ये आहे तसाच राहतो, आणि तो पुढे काय करतोय, इन सम जेनेरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट ॲज पेरिस्पर्म. ब्लॅक पेपर असेल किंवा बीटरूट असेल, त्यांच्यामध्ये तो न्यूसेलस आहे तसाच राहतो, आणि नंतर तो ॲज अ पेरिस्पर्म म्हणून त्या ठिकाणी यूज होतो आहे. ओके, नेक्स्ट, पेरिस्पर्म एका प्रकारचं स्टोर्ड फूड मटेरियलच असणार आहे. नेक्स्ट, द फूड रिझर्व्ड इन द एंडोस्पर्म अँड इट इज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. हा पॉईंट आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे की जो एंडोस्पर्म असतो त्या एंडोस्पर्ममध्ये काय असतात, तर न्यूट्रेटिव्ह असणार आहेत, न्यूट्रेटिव्ह टिश्यूज असतात, आणि त्यानंतर एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी यूज केले जाणार आहेत. ओके, नेक्स्ट, इन सीड एंडोस्पर्म इज नॉट कम्प्लिटली कन्झ्युम ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. इट इज कॉल्ड ॲज अल्ब्युमोनस ऑर एंडोस्पर्मिक. आता जो एंडोस्पर्म होतो तो एंडोस्पर्म काही सीड्समध्ये जे एम्ब्रिओ आहेत तो कम्प्लिटली यूज करून घेतात. ओके, आणि काहींमध्ये तो कम्प्लिटली यूज केला जात नाही, आणि ज्यावेळेस तो कम्प्लिटली यूज केला जाणार नाही त्याला म्हणतात अल्ब्युमनस. एक्झाम्पल, कोकोनट असेल किंवा मेज असेल, यांच्यामध्ये तो एंडोस्पर्मचा पोर्शन आहे तो कम्प्लिटली नॉट कम्प्लिटली कन्झ्युम. ओके, लास्ट, इन अदर सीड्स एम्ब्रिओ ॲब्झॉर्ब फूड रिझर्व्ड फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली. आणि पहा, काही सीड्समध्ये काय होतं आहे, जे फूड मटेरियल असणार आहे एंडोस्पर्ममधलं ते कम्प्लिटली ॲब्झॉर्ब केलं जातं आहे ड्युरिंग द डेव्हलपमेंटल स्टेजेस. इट इज कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक अँड नॉन अल्ब्युमोनस. ओके, अशा पद्धतीने सीडचं फॉर्मेशन हा एक पॉईंट आपण या ठिकाणी पाहतो. इन शॉर्टमध्ये पाहिलेलं आहे आपण. आता त्याचे काही सिग्निफिकन्स आहेत ते सिग्निफिकन्स आपण या ठिकाणी पाहूयात. सिग्निफिकन्स, फ्रूट प्रोव्हाइडिंग नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. आता हे जे फ्रूट असतात ते काय करतात, त्यांच्यामध्ये इनसाइड ज्या सीड्स डेव्हलप होणार आहेत त्यांना नरिशमेंट प्रॉपरली देण्याचं काम करतायत. अँड फ्रूट प्रोटेक्ट सीड, आणि जो फ्रूट असणार आहे त्या सीड्सला एका प्रकारे प्रोटेक्शनसुद्धा प्रोव्हाइड करतायत. ओके, सीड्स अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्ट्रीब्युशन. आता जे सीड्स असतील किंवा जे फ्रूट्स असतील ते प्रत्येक फ्रूट किंवा प्रत्येक सीड एक स्पेशल टाईपचे डिव्हायसेस प्रोड्यूस करतात. हे डिव्हायसेस कशासाठी प्रोड्यूस करायचे, तर फॉर डिस्पर्सल पर्पज. की पहा, जर सीड्स इकडून तिकडे पोहोचल्या मीन्स लांब लांबपर्यंत जर त्या गेल्या तरच त्यांच्या स्पेसिस हयात राहतील. ह्या सगळ्या रिझन्समुळे काय करतात, डिस्ट्रीब्युशन पर्पजसाठी ते वेगवेगळे मेकॅनिझम्स यूज करतात. तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं आहे, तर याच्यातून असं लक्षात येतं आहे की जी ओव्हरी असणार आहे त्या ओव्हरीपासून फ्रूटचं फॉर्मेशन होतं आणि ओव्ह्यूल्सपासून सीडचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, तर पहा, ओव्हरीपासून फ्रूटचं फॉर्मेशन,
अँड ओव्ह्यूल्सपासून सीडचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर आता याही पुढचा पॉईंट आपण पाहतोय, दॅट इज डॉर्मन्सी. ओके, डॉर्मन्सी ही एक अशी कंडिशन आहे की ह्या कंडिशनमध्ये प्लॅन्ट्सच्या ज्या सीड्स असतील ते सीड्स मोस्टली इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. इनॅक्टिव्ह मीन्स डॉर्मन्सीचा जर आपण एक्झाम्पल पाहायचं झालं तर त्या ठिकाणी आपण एक नॉर्मली जे आपण पाहतो ते बेडकांचं एक्झाम्पल पाहू शकतो. मीन्स ज्यावेळेस फर्स्ट ऑफ ऑल रेनी सीझन स्टार्ट होतोय आणि पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो, पहिला पाऊस पडल्यानंतर रात्रीतूनच बेडकं आरडायला लागतात. ओके, आता बेडकं रात्रीतून आरडतात मीन्स त्या ठिकाणी बेडकांचा पाऊस पडला आहे का? तर नाही. त्या ठिकाणी ते बेडकं ऑलरेडी असतात. ते काय करतात, फक्त डॉर्मंट स्टेजला जातात. मीन्स एखादा मोठा दगड असेल किंवा कशाच्या तरी एखाद्या ओलसर जागेच्या खाली जाऊन ते लपतात आणि कोणत्याही प्रकारची मूव्हमेंट करत नाही. ओके, ती स्टेज असते त्यांची डॉर्मन्सी. त्याच पद्धतीने जे सीड्स असणार आहेत त्या सुद्धा डॉर्मंट स्टेजला जातात, मीन्स त्या लवकर ग्रो होणार नाहीत. ओके, तर ही डॉर्मन्सी का गरजेची किंवा डॉर्मन्सी मीन्स प्लॅन्ट्समधले डॉर्मन्सी मीन्स काय ते आपण पाहू. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज अ कंडिशन इन विच सीड्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम जर्मिनेशन इवन अंडर फेवरेबल कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. या ठिकाणी सीड्स काय करतात, स्वतःला जर्मिनेशनपासून अवॉइड करतात. जरी त्यांना फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स भेटलं तरी त्या काय करणार आहेत, त्यांची ग्रोथ थांबवणार आहेत. हे गोष्टी का करतायत प्लॅन्ट्स किंवा सीड्स? पहा, फॉर जर्मिनेशन इन्क्लूड्स टेम्परेचर, वॉटर लाईन्स. जर्मिनेशन प्रोसेससाठी फेवरेबल कंडिशन्स याच्यात काय काय येतात, तर टेम्परेचर असणार आहे, देन वॉटर प्रोव्हाइड सीडला झालं तर ती जर्मिनेट होऊ शकते, आणि ज्यावेळेस लाईट्स मीन्स सनलाईट, ज्यावेळेस सनलाईट भेटणार आहे त्यावेळेस सीड्स काय करतात, त्यांची प्रॉपरली डेव्हलपमेंट दाखवतात. ओके, अँड ड्युरिंग डॉर्मन्सी सीड्स डिस्पर्स ॲट डिफरंट प्लेसेस. आणि ज्यावेळेस सीड्स डॉर्मन्सी दाखवतात, तर डॉर्मन्सी का दाखवतात, त्या पिरियड्समध्ये त्या डेव्हलप होत नाही का, तर त्यांचं डिस्पर्सल हे मेकॅनिझम त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतं. डिस्पर्सल मीन्स एका ठिकाणावरून सीड्स उडून दुसरीकडे जाणार आहेत, दुसऱ्या लोकेशनला जाणार आहेत, ते डिस्पर्सल. आता त्या ठिकाणी वेगवेगळे एजंट्स यूज होतात. बर्ड्स असतील, जे पक्षी असतात, पहा जर पिकलेले फळं असतात पक्षी खातात आणि नंतर ज्यावेळेस ते एक्सक्रिशन प्रोसेस करतात दुसरीकडे जाऊन, त्यावेळेस न्यू प्लांट्स त्या ठिकाणी ग्रो होणार आहेत. किंवा किंवा ते एक रुईचं सीड्स असतं, तुम्ही पाहिलं असं आपण त्याला म्हातारीसुद्धा म्हणतो. ओके, त्याच्यावर खूप साऱ्या फायबर्स अशा थिन थ्रेड लाईक्स असे स्ट्रक्चर असतात आणि ते वाऱ्यासोबत उडतं. ते वाऱ्यासोबत का उडतं आहे, फॉर डिस्पर्सल मेकॅनिझम. एका ठिकाणावरून विथ द हेल्प ऑफ विंड ते रुईचं सीड काय करतं आहे, दुसरीकडे मूव्ह होतं आहे. ते झालं डिस्पर्सल मेकॅनिझम. आणि ह्या वेळेस ती कोणत्याही प्रकारची मूवमेंट दाखवणार नाही. मूवमेंट कोणती, तर ग्रोथची मूवमेंट. ओके, अशा पद्धतीने आपण डॉर्मन्सी पाहिली. आता याच्या पुढे आपण ॲपोमिक्सिस जो राहिलेला पार्ट आहे तो पाहणार आहे.